नमस्कार मित्रांनो. शिवा 26 जुलै भागामध्ये भाऊ आणि लक्ष्मण बाहेर बोलत असतात. भाऊ बोलतात, कुठलाही बाप काही सहन करू शकतो, पण असं मुलाचं वागणं सहन नाही करू शकत. आशूच्या वागण्यामुळे आज मी पुरता खचलो. लक्ष्मण म्हणतो, भाऊ तुम्ही काळजी नका करू, आपण समजावू ना त्याला. आणि शिवानी सुद्धा एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली. तेवढ्यात लक्ष्मणचं लक्ष जातं दारामध्ये शिवा उभी असते. तो म्हणतो, भाऊ शिवा. शिवा त्यांच्या जवळ येते. भाऊ म्हणतात, शिवा अगं तू काय वागली त्याचे काय परिणाम होऊ शकतात तुला कळतंय का? शिवा म्हणते, भाऊ मला मान्य आहे माझं आशूवर प्रेम होतं आणि मी त्याला लग्नाच्या आधीच बोलून दाखवलं होतं, पण त्यावेळेस मला माहीत नव्हतं की त्याचं लग्न माझ्या बहिणीशी दिव्याशी होतं आहे. लक्ष्मण म्हणतो, हे कसं शक्य आहे की तुझ्या बहिणीचं लग्न होतं आणि तुलाच माहिती नाही? शिवा म्हणते, हो भाऊ, माझ्या आईने मला काहीच सांगितलं नाही, कारण तिला वाटायचं की दिव्याचं लग्न मोडतं ते माझ्यामुळे. दिव्याला कुठलाही मुलगा बघायला आला आणि तिला आवडला नाही ना, मी तो पळून लावायची. त्यामुळे मला आई काही सांगायचीच नाही. पण खरं सांगते, जेव्हा मला कळालं ना की आशूचं लग्न दिव्याशी होतं आहे, तेव्हा मी माझ्या मनातून सगळंच काढून टाकलं. पण नंतर मात्र प्रसंगच असा घडला ना की ऐन लग्नामधून दिव्या पळून गेली. ती पळून गेल्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं आणि त्याबरोबर तिची काळजी पण खूप वाटत होती. त्यात बैयाजी आणि आई पण रडत होत्या. हे सगळं चालू असताना तुम्ही आले आणि मला विनंती केली. आता तुम्हीच सांगा भाऊ, मी कधी सांगायचं? आणि तुम्हाला सांगू का, त्या सिच्युएशनला जरी माझं आशूवर प्रेम नसतं तरी मी लग्नाला तयारच झाले असते. आता शिवा भाऊला बरंच काही समजावते. भाऊ म्हणतात, शिवा बरोबर आहे तुझं, ही तुझी बाजू माझ्या लक्षातच नाही आली. लक्ष्मण म्हणतो, बरोबर आहे, त्या सिच्युएशनमध्ये ती काय सांगणार होती? भाऊ म्हणतात, तू नको काळजी करू, मी बोलेल आशूशी, पण ते पहिले मला सीताशी बोलावं लागेल. शिवा पुन्हा हात जोडते आणि म्हणते, भाऊ मला माफ करा. भाऊ म्हणतात, अगं तू हात नको जोडू बरं. बेडरूममध्ये सीता फोनवर बोलत असते. भाऊ जातात आणि म्हणतात, कोण आहे? सीता म्हणते, माझी मैत्रीण नंदिनी, तिला सांगितलं तू सध्या येऊ नको. ह्या घरातील वातावरण असं आहे ना, ती न आलेलीच बरी. भाऊ म्हणतात, सीता तुला पटतंय का हे आशूचं वागणं? असं दारू पिऊन येतात का? हे संस्कार केले का आपण त्याच्यावर? सीता म्हणते, मला वाटलंच होतं तुम्ही सगळा दोष माझ्याच मुलाला देणार. त्या मुलीला तुम्ही काही बोलूच नका. आणि हे बघा, मी आशूला समजावेल, पण त्या मुलीशी माझा काही एक संबंध नाही. भाऊ म्हणतात, सीता मी तिची बाजू ऐकून घेतली, अगं तिची काही चूक नाही. सीता म्हणते, कुणाची चूक कुणाची बरोबर याचं मला काही घेणं देणं नाही. आता जे तुम्हाला योग्य वाटतं ना ते तुम्ही करा, मला जे योग्य वाटेल ते मी करेल. भाऊ म्हणतात, सीता त्यांना उद्या जायचं आहे. सीता म्हणते, बरोबर आहे, काही का होईना तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करून घेणार. आणि मी तर म्हणते, उद्या ती मुलगी गेली ना, न आलेलीच बरी. भाऊ म्हणतात, सीता अगं असं काय बोलते? सीता म्हणते, तुम्ही जे निर्णय घेतले ना त्याची पडसाद हे. ती निघून जाते, पण भाऊचा मात्र त्राणच जातो. शिवाची पंटर येते आणि म्हणते, काय झालं? वंदना म्हणते, अरे शिवा येणार आहे, आता सगळेच नाचायला लागतात. ती म्हणते, फक्त शिवा नाही तर जावयापा पण येणार आहे, त्यामुळे म्हटलं दाराबाहेर जरा सजावट करावी. शिवाची पंटर म्हणतात, फक्त दाराबाहेर कशाला, सगळी वस्तीच सजावट करून टाकूया. आता आजी आणि ते डान्स करायला लागतात. सुहास आरशात बघून म्हणतो, वा सुहास वा, मस्त काम केलंस, तुला मानलं पाहिजे हा. तेवढ्यात कीर्ती येते आणि म्हणते, सुहास खरंच मानलं पाहिजे. तर तू किट्टू डार्लिंग काय झालं सांग ना मला. ती म्हणते, अरे ती शिवा एकदा गेली ना परत येणारच नाही. सुहास म्हणतो, कसं कसं किट्टू डार्लिंग, तू हल्ली मला काही सांगतच नाही. ती म्हणते, अरे मी काहीच नाही करणार, जे काय करणार ती आई. मी अशी काही गरळ ओकली ना ते विष आता शिवाला बांधणार. सुहास म्हणतो, पण याचं क्रेडिट मला मिळायला हवा. ती म्हणते, हो सुहास, तुझं क्रेडिट आणि माझी मेहनत. आता बघ त्या शिवाचं काय होतं. तर किट्टू डार्लिंग, मी अशी काय आशूला पाजली ना, त्यामुळे आशू एवढं काय बोलू शकला. प्याला आशू, पण त्याची धुंदी शिवावर आली. बरं सांग ना, शिवा कशी जाणार माहेरी? आता कीर्ती त्याला सांगते आणि म्हणते, चल मजा बघूया. तू तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, चल चल चल. सकाळी लक्ष्मण आणि भाऊ नाश्ता करत असतात
आणि उर्मिला त्यांना देत असते. तेवढ्या शिवा येते. उर्मिला म्हणते, काय गं शिवा, आवरलं का? भाऊ म्हणतात, आशू कुठे? त्याचं आवरलं ना? अगं तुम्हाला जायचं आहे ना? शिवा म्हणते, आशू बोलला मला कुठेही जायचं नाही. भाऊ म्हणतात, लक्ष्मण अरे तू सांगितलं ना त्याला? लक्ष्मण म्हणतो, हो भाऊ, पण परत एकदा बोलतो. तो निघून जातो. उर्मिला म्हणते, शिवा मी रात्री खूप विचार केला. त्यावेळेस तुझे काय केलं ना ते योग्यच केलं. अगं एवढं बोलायला त्यावेळेस वेळ कुठे होती? पण बाळा तू काळजी नको करू आ. आशूची अर्धी गाडी पटरीवर आली आहे, आता अर्धी तुला आणायची आहे. तेवढी छान समजावते. भाऊ म्हणतात, शिवा उर्मिला बघ अगदी बरोबर बोलते. तेवढ्याच संपदा येते आणि शिवाला चिडवत म्हणते, ए शिवा तिकडे गेल्यानंतर फक्त बसू नको आ. दादाबरोबर मस्त रोमॅन्टिक हो. आता भाऊ आणि उर्मिला बारीक हसतात. लक्ष्मण म्हणतो, आशू हे काय तू अजून आवरलं नाही? आशू म्हणतो, काका मी कुठेही जाणार नाही आणि तुम्ही माझ्याकडून ज्या काय प्रथा करून घेतल्या ना त्या बास. अरे शिवा जाईल ना तिच्या घरी, माझा काय संबंध? आणि तसं पण त्या बस्तीत. लक्ष्मण म्हणतो, आशू असं नाही बोलायचं. तो म्हणतो, नाही म्हणजे तिकडे जायला मला काही प्रॉब्लेम नाही. लक्ष्मण म्हणतो, आपल्या प्रथा झाल्या पण त्यांच्या राहिल्या ना? आशू म्हणतो, मला असं वाटतं जगातील सगळ्या प्रथा मीच एकटा करतोय. लक्ष्मण म्हणतो, फक्त एवढं वेळेस. अरे त्यांचे सगळे पाहुणे येणार आणि जावई नाही म्हटल्यावर ते कसं वाटणार? आशू म्हणतो, असं होऊ शकतं का? पण नाही रे काका, मी नाही जाणार. लक्ष्मण म्हणतो, आशू असा हट्टीपणा करू नको. दोघांचं चालू असतं. तेवढ्यात सीता म्हणते, भाऊजी मी बोलते आशूशी. लक्ष्मण निघून जातो. आशू म्हणतो, आई मला माफ कर. मी जे केलं ना त्याला काही जस्टिफिकेशन नाही आहे, पण मी तुला प्रॉमिस करतो मी असं कधीही वागणार नाही. सीता म्हणते, आशू तू जे काय वागला ना ते मला अजिबात आवडलं नाही, पण मी आत्ता त्यासाठी नाही आले. आशू म्हणतो, आई मला माहिती आहे. सीता म्हणते, तुझ्यावर आम्ही हे संस्कार केले का? आणि बघ याची एकच शिक्षा, तू शिवाबरोबर तिच्या घरी जाणार. आशू म्हणतो, आई ही शिक्षा नको. पाहिजे तर तू मला आठवडाभर जेवायला नको देऊ, पण फक्त तिच्याबरोबर मला तिथे पाठवू नको. सीता स्माईल करून म्हणते, आशू ही शिक्षा नाही आहे, ही तुझी सुटका असणार आहे. तो म्हणजे? सीता म्हणते, मी तुला काल ज्या अवस्थेत बघितलं ना तेव्हा असं वाटलं तुला खूप दिवसापासून त्रास होतो म्हणून तू असा वागला. आणि शिक्षा देणं हे काही त्याचं समाधान नाही आहे, पण या त्रासातून तुला मुक्त केलं पाहिजे म्हणजे तू नॉर्मल आयुष्य जगू शकतो. आशू म्हणतो, म्हणजे काय करायचं? सीता म्हणते, हे बघ तू शिवाबरोबर तिच्या घरी जायचं आणि तिथे सांगायचं मी शिवाबरोबर राहू शकत नाही, माझं तिच्यावर प्रेम नाही आणि मला तिला डिवोर्स द्यायचा आहे. आता तर आशू पण शॉक होतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.